झिरो बजेट तंत्रानं शेती करण्याचा एक दशकभरचा अनुभव गाठीशी असल्यानं हवामान बदलाच्या संकटाच्या काळात शेती करताना भीती वाटत नसल्याचा अजयकुमार पावडेंचा अनुभव आहे। सोनक गावात अजयकुमार पावडे सुभाष पाळेकरांच्या तंत्रानं शेती करतायत। यामुळे त्यांच्या संत्रा शेतीचा वार्षिक उत्पादन खर्च जवळपास 70% कमी झालाय, तर संत्रा शेती डिंक्यामुक्त ठेवण्यातही त्यांना यश आलंय। जीवामृत, आच्छादन, दशपर्णी अर्काच्या मदतीनं संत्र्यापासून एकरी 10 ते 12 टन उत्पादनाचं सातत्य त्यांना टिकवता आलंय। एकूण पाण्याच्या वापरात 50% बचत साधली असून रासायनिक तंत्राच्या बागांमध्ये 30 ते 40% फळगळ झाली असताना झिरो बजेटच्या बागांमध्ये मात्र जेमतेम 10% फळगळ झाल्याचा त्यांचा अनुभव आहे। आज आपण पावडेंच्या झिरो बजेट नैसर्गिक शेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी नागपूर जिल्ह्यात जाऊया। अजयकुमार पावडेंची काटोल तालुक्यात सोनक गावात 23 एकर शेती आहे। गेल्या 2 दशकांपासून जास्त काळ ते प्रामुख्यानं संत्र्याची शेती करतायत, पण रासायनिक शेती तंत्र खर्चिक ठरत असल्यानं ते नव्यानं काहीतरी करण्याच्या शोधात होते। अशात त्यांना सुभाष पाळेकरांच्या तंत्राची माहिती मिळाली। रासायनिक शेतीमध्ये असं झालं होतं की खर्च खूप वाढले होते, खताचे खर्च, मजुरीचे खर्च आणि स्प्रिंग वगैरेचे खर्च, आणि एवढं होऊनही उत्पादनाचा काही ताळमेळ त्याला बसून नव्हता राहिला। आणि शेवटी एक आपण म्हणजे त्याला आपण एक पत्रक काढलं आपण नफा तोट्याचं, तर जवळपास म्हणजे त्याच्यामध्ये काही हाती काही येत नव्हतं। मग का असं मग का असं होत आहे, मग हळूहळू जसं माझं मुख्य पीक संत्रा, आणि माझ्याकडे पहिले ती जुनी बाग होती, तर ती जुनी बाग डिंक्या आणि या सगळ्या गोष्टीमुळे आणि एक ताण बसला होता पाण्याचा। त्या पाण्याच्या ताणामध्ये ती पूर्ण मोसंबी बाग म्हणजे 600 झाडाची बाग अशी येती बाग पूर्ण चालली गेली, ते डिंक्या आणि याच्यामुळे। तेव्हापासून मग मी ठरवलं का बा आता कुठंतरी याच्यामधून चेंज व्हायला पाहिजे। मग त्याच्यातून निघालो आणि मग अनाशेख पाळेकर साहेबांचं शिबिर झालं होतं, शिबिराला जाऊन आलो, नागपूरलाच झालं होतं ते शिबिर। त्या शिबिरामध्ये मग त्यांनी काही गोष्टी सांगितल्या, त्या मग पटल्या, इतरही लोकांच्या शेतात पाहून आलो होतो। मग त्यापासून मग मी ते माझ्या शेतामध्ये प्रायोगिक तर आधी 2 एकर 3 एकर सगळ्यात पहिली माझी हेच आहे, म्हणजे हा सगळ्यात पहिला प्लॉट। मग इथून सुरुवात केली आणि मग त्याच्या अनुषंगाने जे करत त्याच्यामध्ये रिझल्ट मिळायला लागले। आधी थोडे कमी रिझल्ट मिळाले, पण आता तर म्हणजे जवळपास या 10-12 वर्षात ते इतकं झालं की आता इथे म्हणजे काही टाका तुम्ही, त्याचे म्हणजे काही न करता उत्पादन निघते। पाळेकरांच्या शेती तंत्रावर विश्वास बसल्यानंतर पावडेंनी 10 वर्षांपूर्वी 4 एकर शेतीवर नैसर्गिक तंत्राचा वापर सुरू केला। त्यानंतर पुढील 4 वर्षात त्यांनी टप्प्याटप्प्यानं 23 एकर शेती नैसर्गिक तंत्राखाली आणली। यामध्ये आच्छादन, जीवामृत यावर भर दिला। एका देशी गाईच्या मदतीनं त्यांनी हे शक्य केलंय। फरक म्हणजे सगळ्यात मोठा फरक तर खर्चाचा फरक आहे। माझा खर्च खूप कमी आहे, म्हणजे असं समजून जा की स्प्रेइंगशिवाय मला खर्च नाही। आणि मी तर आता जवळपास 3-4 वर्षापासून शेणखतही आता जवळपास कमी करून टाकला, नाही तर आधी मी एकरी 2 ट्रॉली शेणखत टाकायचो, तेही आता जवळपास बंद करून टाकला। आणि पिकिंग क्वालिटी आहे आणि फळाची क्वालिटी टॉपमोस्ट क्वालिटी आहे, म्हणजे मॅक्झिमम जे अनुपात आहे, म्हणजे एका झाडावर जवळपास 30% एक्सपोर्ट क्वालिटीचा माल निघते, तेवढा निघत नाही पण तो निघते हा। आणि झाडाचं जे डिंक्या आणि इतर जे रोग आहे, म्हणजे विशेष करून डिंक्याचा रोग आमच्या इथे डिंक्याने खूपच त्रस्त करून टाकला। इथे डिंक्या नाही अजिबात, तुम्ही पाहिलं पूर्ण या 300 झाडामध्ये एखाद्या झाडावर असेल तर असेल, ना तर डिंक्या अजिबात नाही। डिंक्याचा मी बायोलॉजिकल कंट्रोल केला। झिरो बजेट नैसर्गिक शेती तंत्रानं संत्रा शेतीमध्ये त्यांचा चांगला अभ्यास झाला। जीवामृत, दशपर्णी अर्क तसंच आच्छादनाचा योग्य वापर केल्यास डिक्या तसंच इतर कोणताही उपद्रव संत्रा बागेत होत नसल्याचा त्यांचा अनुभव आहे। शिवाय हवं त्या वेळेस संत्र्याचा बहर घेता येत असल्याचं ते सांगतात। त्या कंट्रोलिंगमुळे काय होतं की जसं मला असं वाटलं की लवकर मला माल मटेरियलमध्ये मार्केटमध्ये आणायचं तेही आणू शकतो, मला लेट आणायचं तर लेटही आणू शकतो। तर ते कंट्रोलिंग मी त्याच्या पाण्याच्या व्यवस्थानामुळे, पाण्याचा ताण आणि पाण्याच्या व्यवस्थानामुळे ते पण त्याच्यामध्ये कंट्रोलिंग आणलं आहे। तर झाडाची क्वालिटी जर म्हणाल तुम्ही, तर सर्वात जो महत्त्वाचा फरक आहे, जो म्हणजे शेतकऱ्यांना म्हणजे इतर शेतकऱ्यांना जो सगळ्यात जास्त खर्चाचा जो विषय आहे तो बास बांधणे, बेगण्या ज्याला म्हणतो। या बेगण्यासाठी खर्च खूप आहे, तो बास लागते, आणि बास काढणे आणि लावणे हा एक वेगळा खर्च। आणि एवढं करूनही संत्रा जो तुटा तो तुटा। तर माझ्या याच्यामध्ये तुम्ही म्हणजे मी जवळपास आता बास बंद करून टाकला आहे, म्हणजे एकदम अति जर आला तर थोडाफार जो लावतो, नाही तर आम्ही बिलकुल बास बांधतच नाही मी। तर हा जो एक मॅक्झिमम हा जो मोठा खर्च हा एक मायनस होऊन गेलेला आहे। झिरो बजेट शेती कसण्यापूर्वी पावडे कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली
रासायनिक खतं तसंच कीडनाशकांच्या मदतीनं संत्र्याचं नियोजन करत होते. पण त्याचा वाढता खर्च आणि जमिनीची घटणारी सुपीकता लक्षात आल्यानं पावडेंनी कृषी विद्यापीठांच्या तंत्रापासून दूर राहणंच पसंत केलं. आधी आम्ही कृषी विद्यापीठाची पद्धत केली. माझ्याकडे जुने झाडं होते वडिलाच्या हातचे, तर त्याची अशी पद्धत म्हणजे ते त्यांनी 3 ग्राम रेडोमिल 1 ग्राम 22 टीन त्यांनी सांगितलं ते खरडून काढा आणि पेस्ट लावा. ते ज्या ठिकाणी पेस्ट लावली त्या ठिकाणचा डिंक्या संपे, मग दुसऱ्या ठिकाणी चालू होऊन जाईल. मग दुसऱ्या ठिकाणी संपला महिना 15 दिवसानं की तित्ता बंद झाला का तिसऱ्या ठिकाणी, पण सिस्टीम काही बंद नाही आणि शेवटी 2-4 वर्षात झाड खतम. मग आम्ही आमच्या मग जशा ज्या झिरो बजेट तत्व आहे त्याच्यानुसार आम्ही मग त्याच्यामध्ये आच्छादन आणि जिथे ज्या झाडावर खूपच डिंक्या आला त्याला ट्रायकोडर्मा वगैरे पावडर त्या शेणखतामध्ये मिक्स करून त्याच्या कॅनोपीच्या बाहेर टाकणे, मोजकं ओलीत देणे आणि थोडेसे स्प्रेइंग गोमूत्राचे वगैरे. तर त्याच्यामध्ये बिलकुल हमखास म्हणजे आता मी हमखास सांगू शकतो की 110% डिंक्या झाडावर जर आला असेल तर माझ्या पद्धतीने तो कंट्रोल करू होते, बिलकुल कंट्रोल होते आणि झाडही वाचते तुमचं. विदर्भात संत्र्याला डिंक्या आणि फळगळ या 2 समस्यांनी ग्रासलंय. या 2 समस्या कृषी विद्यापीठाचं तंत्रज्ञान तसंच कंपन्यांच्या औषधांना दाद देत नसल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. मात्र पावडेंनी आपला बगीचा विद्यापीठाचं तंत्रज्ञान आणि कीडनाशकं तसंच रासायनिक खतांना दूर ठेवल्यानं त्यांच्या शेतात या दोन्ही समस्या दिसत नाहीत. डिंक्याला मेन नियंत्रण म्हणजे खोडापासून पाणी दूर, म्हणजे खोडाला पाणी नाही लागलं पाहिजे आणि हे जमीन जे पूर्ण झाकून पाहिजे, म्हणजे अशी झाकून आहे. तर माझ्या इथं जसं तुम्हाला खोडापासून पाणी दूर भेटेल, खोडाला पाणी लागत नाही आणि जमीन तर जंगलासारखी झाकूनच आहे, म्हणजे पूर्ण जंगलच आहे समजा. म्हणजे असं कोणी पाहिन तर म्हणून साली तर एकदम शेती वाया गेलेली शेती आहे. तर ह्या म्हणजे हे पूर्ण आच्छादनामुळे बिलकुल इथे डिंक्याच येत नाही अजिबात. म्हणजे तुम्ही अशी जमीन साफ ठेवली की डिंक्या आला आणि जमीन बिलकुल क्लिअर ठेवली की डिंक्या येत नाही अजिबात. म्हणजे त्याच्या आच्छादन असलं की डिंक्या येत नाही. आता माझ्याकडे डिंक्या समजा हा आच्छादन आता जेव्हा म्हणजे हा बार खाली होईल तेव्हा एकदा वखरील पुन्हा टाकीन पीक की मग ते 12 महिने आच्छादन राहील जवळपास. आता मी यावर्षीपासून मिरचीचं निवेदन म्हणजे पूर्ण या प्लॉटमध्ये मिरची टाकायचा विचार आहे, कारण की मिरचीमध्ये झाडाला खूप पूरक गोष्टी मिळते. त्या पूर्ण प्लॉटमध्ये मिरची म्हणजे मिरचीच्या माध्यमातून आच्छादन होतं आणि मिरचीमुळे झाडाला फरक भेटते आणि झाडामुळे मिरचीला फरक पडते. पावडे सध्या आपल्या शेतात आंतरपिकं देखील घेत आहेत. यामध्ये मिरची तसंच भाजीपाल्याच्या पिकांचा समावेश आहे. आंतरपिकांचं प्रभावी उत्पादन मिळू लागल्यानंतर संत्र्याबरोबर त्यांना नफ्यात आणखी वाढ मिळणार आहे. आंतरपीक म्हणजे पावसाळ्यामध्ये जसं मूग घेतो मी, म्हणजे सरसकट सगळीकडे मूग पेरून देतो. तर मुंगामुळे कसं ते मूग खायला होऊन जाते आणि मूग काढत नाही, मग तो तसाच पडला याला बगीचा निघेपर्यंत. मग हा बार निघाला की मूग काढून टाकेन. मग याला वखरलं की पुन्हा पाणी वगैरे दिलं की आता यावर्षी नियोजन केलं की उन्हाळी भुईमुग टाकायचं. याच्यामध्ये उन्हाळी भुईमुगमध्ये नत्र राहतं, त्याच्यामुळे झाडाला नत्र भेटतं आणि झाड बिलकुल हिरो होऊन जातं, म्हणजे असं काळ होऊन जातं बिलकुल. तर ते काळा हिरो होऊन जाते आणि उत्पादनही मिळतं. आणि 1 वर्ष फेरपालटमध्ये 1 वर्ष मूग, दुसऱ्या वर्षी त्यामध्ये बोरू टाकायचा. आता यावर्षी मूग टाकला तर पुढच्या वर्षी बोरू टाकीन इथं, आणि बोरू दाबणार नाही, तो तसाच पडला राहील. तसाच तो बगीचा निघेपर्यंत तसा पडला राहील तो. आणि बोरूचं नियोजन नाही झालं तर मग मिरची टाकेल. मिरचीमध्ये झाडाला नत्र मिळतं आणि तुम्हाला ते मागाशी जे बोललो मी, झाडाची क्वालिटी चांगली होते त्याने. यंदा रासायनिक तंत्राच्या बागांमध्ये 30% फळगळ झाली असताना पावडेंच्या बगीचात केवळ 10% फळगळ झाली आहे. तसंच रासायनिक निविष्ठांच्या बगीचाच्या तुलनेत 70% उत्पादन खर्चात बचत झाली आहे. तर पाण्याच्या वापरातही 50% बचत साधली आहे. यंदा 3.5 एकर क्षेत्रात एकरी 12 टनांप्रमाणे जवळपास 30 ते 33 टन उत्पादन घेण्यात यश आलंय. यापासून 1.5 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय. एकरी जेमतेम 5,000 15,000 रुपये खर्च आलाय. तो वगळता त्यांना 1,35,000 निव्वळ नफा हाती आलाय. आणि मी आता स्वतः 10 ते 12 वर्षापासून करून राहिलो. मी कुठलंच म्हणजे रासायनिक टाकलं नाही, रासायनिकना स्प्रे मारले. त्याच्यामुळे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो की 100% यामध्ये तुम्ही शेती करू शकतो आणि वाढीव आणि सगळ्यात एक्सपोर्ट क्वालिटीचं सुद्धा उत्पन्न आपण घेऊ शकतो. आणि आज आपण एक्सपोर्टच्या भरपूर गोष्टी करतो, पण ते एक्सपोर्टला आज जसं म्हणजे पिकिंग मटेरियल पाहिजे, त्याचे प्रयोगशाळेमध्ये सगळे जे म्हणजे रासायनाचे जे काही रिपोर्ट पाहिजे ते सगळे पॉझिटिव्ह पाहिजे, ते याच्याशिवाय येऊच शकत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं जे तुम्ही म्हटलं की आता खूपच गरज पडली तर काही नाही, थोडासा पेशन्स ठेवला तर ॲटोमॅटिक निसर्ग ॲक्च्युली सगळं कंट्रोल करून टाकते.
थोडंसं आपल्याला पेशन्स ठेवावं लागते. आणि अशी मात्रा वाटली किंवा आपल्याला म्हणजे थोडंसं स्प्रेइंगची गरज आहे किंवा नुकसान होऊन राहिलं, तर त्यावेळेस ऑर्गॅनिकमधले काही स्प्रे आहे ते मारता येते ना त्याच्यामध्ये. जसं दशपर्णी अर्क आहे किंवा कडुनिंबाचा अर्क आहे किंवा तुमचा निगुडी पाल्याचा अर्क आहे, जांभळाचा पाला, जसं जांभूळाचं पान वगैरे, मावा वगैरे बिलकुल अटॅक क्लिअर नसेल होत तर जांभळाचा पालाचा रस मारू शकतो आपण, तर याने बिलकुल कंट्रोल होऊन जाते. त्यातल्या त्यात गोमूत्रामध्ये इतका आपला जो फुकटात वाहणारा जो गोमूत्र आहे त्याच्यामध्ये एवढी ताकद आहे की गोमूत्र जर तुम्ही मारला तर त्याच्यामध्ये बिलकुल त्याच्यावर कीड येत नाही आणि आली तरी ते निंबाचा पाला करून मिक्स करून मारलं तर ते कंट्रोल होते. गेल्या जवळपास 1 दशकात पावडेंना 23 एकर शेतीमधील रासायनिक खतं आणि कीडनाशकांवरील खर्चाचे जवळपास 15 लाख रुपये वाचवण्यात यश आलंय. आता म्हणजे असं होतं की आता मी याच्यामध्ये झिरो बजेट करतो आणि टनाने मटेरियल काढून राहिलो आणि चांगल्या क्वालिटीचं एकदम टिपिंग क्वालिटीचं मटेरियल आहे, त्याची क्वालिटी टिपिंग आहे. म्हणजे जसं तुम्ही म्हटलं ना इतर शेतातलं माझ्या शेतामध्ये काय फरक आहे, आता माझं संतर तुम्ही किपिंगमध्ये ठेवून द्या, जर स्टोरेजमध्ये ठेवलं तर हे जवळपास महिनाभर खराब नाही होणार. इतर संतर 15 ते 13 दिवसामध्ये खराब होऊन जाईल. आणि टेस्ट तुम्हाला मी दाखवली, गोडवा जो आहे ज्याला आपण ब्रिक्स म्हणतो, तो ब्रिक्स या ऑर्गॅनिकमध्ये आणि आच्छादनामध्ये जो ब्रिक्स मिळतो तो इतरमध्ये मिळू शकत नाही. त्याच्यामुळे आपण म्हणूच शकत नाही की म्हणजे जे कुणाचा जर दावा असेल किंवा झिरो बजेटमध्ये होऊ शकतं त्यांनी येऊन माझ्याकडे मी जे सांगतो ते करून बघा. हवामान बदलाच्या काळात शेती आणि शेतकरी वेगवेगळ्या अडचणींना मोठ्या धीरानं सामोरं जात आहेत. त्यांना सरकारी यंत्रणेची मदत मिळत नाहीये, तर कंपन्यांच्या बाजारू संशोधनामुळे शेतकऱ्यांचा आणि शेतीचा बाजार उठण्याची भीती वाटतीये. अशावेळी सुभाष पाळेकरांच्या तंत्रामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीपासून वाचवण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना वाटतीये. त्यामुळेच गेल्या दशकभरापासून पावडे झिरो बजेट नैसर्गिक शेती तंत्रामध्ये टिकलेत असंच म्हणावं लागेल. सुभाष पाळेकर यांच्या झिरो बजेट पद्धतीनं शेती करणं शक्य नाही असा आक्षेप अनेक शेतकरी घेतात. मात्र गेल्या 12 वर्षापासून अजय कुमार पावडे झिरो बजेट पद्धतीनं शेती करतायत. या 12 वर्षात त्यांच्या बागेतील झाडांना वातावरण बदलाचा ना कुठला परिणाम झाला, नाही कुठला रोग आला. उलट दरवर्षी त्यांनी कमीत कमी खर्चात दुपटीनं उत्पादन घेतलं. त्यामुळं झिरो बजेट पद्धतीनं यशस्वी शेती करता येते हे पावडे यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. कॅमेरामॅन मनोज आगलावेसह संजय डाफ, साम TV, नागपूर.